गुरुदेवा, गुरु दत्तात्रेया, श्रीपाद श्री वल्लभा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज, आज येथे उपस्थित असलेल्या सर्व साधकांचे मी आपल्या जीवन साधना या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो। तुम्ही जेव्हा मंत्र सिद्ध करता, आजचा व्हिडिओ त्या सर्व साधकांसाठी आहे जे साधक विविध प्रकारच्या साधना करत असतात। जर तुम्ही मंत्र सिद्ध करत असाल किंवा एखादी वस्तू गुप्तपणे प्रयोग करून तुम्ही सिद्धीला नेत असाल, तर तुम्हा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ फारच महत्त्वाचा असणार आहे। साधकांनो, जेव्हा तुम्ही आंघोळ करायला सुरुवात करता तेव्हा ज्या बादलीमध्ये तुम्ही पाणी घेतलेलं असतं त्या बादलीमध्ये बोटाने पाण्यात एक त्रिकोण काढायचा। आपला हात पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवून पाण्यात बोटाने एक त्रिकोण काढायचा। ज्या देवाची शक्ती किंवा ज्या देवाची कृपा मिळविण्यासाठी तुम्ही साधना करताय, मंत्रजप करताय, त्या दैवतेची शक्ती मिळवण्यासाठी त्रिकोणात ह्रीम हे बीज मंत्र तुम्ही तिथं लिहायचं आहे। जर तुम्हाला कोणाला वशीकरण करायचं असेल तर त्यावेळेला तुमच्या बादलीमध्ये बोटाने त्या त्रिकोणात क्रीम हा बीज मंत्र लिहायचा। जर तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्या त्रिकोणात ओम हा बीज मंत्र लिहा। बोटानेच सगळी अक्षरही लिहायची आहेत आणि ही अक्षर म्हणजे हे बीज मंत्र लिहित असताना तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही त्रिकोण काढलेला आहे असं मनातून तिथं तुम्ही अज्यूम करायचं आहे, ठरवायचं आहे। या त्रिकोणामध्ये तुम्ही नंतर आणि पंचोपचाराने मनातूनच मानसिकरित्या ह्या त्रिकोणाची तुम्ही पूजा करायची। आंघोळ करण्याच्या पूर्वी हे सगळं कार्य तुम्हाला करायचं आहे। मनातूनच तुम्ही पंचोपचाराने ह्या मंत्राची आणि ह्या त्रिकोणाची तुम्ही पूजा करताय असं तुम्ही मनातल्या मनात तिथं सगळं काही करायचं आहे। आणि त्यानंतर त्रिकोणामध्ये तुम्हाला डुबकी मारायची आहे, म्हणजे तुमचं डोकं त्या बादलीमध्ये बुडवायचं आहे आणि तोंड आतमध्ये बुडेल इतकं तुम्हाला डुबकी मारून परत डोकं बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर मग त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। हा जो प्रयोग आहे, ह्या प्रयोगाला तांत्रिक स्नान असं म्हणतात। हे तांत्रिक स्नान जेव्हा साधक करतात त्यावेळेला तो संपूर्ण दिवस हे तंत्र आणि मंत्र त्या साधकाची रक्षा करतात। तुमचं मन आनंदी राहतं आणि त्या दिवसामध्ये जर कोणते अडथळे येणार असतील तर ते सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात। आणि जे साधक मंत्र सिद्धी करत आहेत किंवा जे साधक एका विशिष्ट कार्यासाठी काम करत आहेत किंवा जे वशीकरण प्रयोग करत आहेत त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळतं। तर असं हे तांत्रिक स्नान कसं करायचं तुम्हाला आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सांगितलं। हा विषय तुम्हाला यूट्यूबवर अन्य कुठेही मिळणार नाही। तेव्हा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तसेच तुमच्या नातेवाईकांपर्यंत फॉरवर्ड करू शकता आणि ह्या तांत्रिक स्नानाचा तुम्ही आजपासूनच वापर करा आणि हे तांत्रिक स्नान तुम्ही आजपासूनच उपयोगात आणा। तुम्हाला काय बदल जाणवतोय हे मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता। आणि त्याचबरोबर माझ्यासोबत जोडण्यासाठी किंवा मला संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला जो व्हॉट्सअप नंबर मिळतोय त्या व्हॉट्सअप नंबरवर देखील तुम्ही मला संपर्क करू शकता। अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला प्राप्त करायची असेल आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। श्री गुरुदेव दत्त।